उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच स्टेजवर 19 वर्षानंतर पाहायला मिळतील। हे सभागृह साधारणपणे 10,000 लोक बसतील इतकी क्षमता असणारं सभागृह आहे आणि हे सभागृह तुडुंब भरेल अशा पद्धतीची शक्यता आहे। कारण आज राज्यभरातून मनसैनिक शिवसैनिक या मेळाव्याच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील या मेळाव्याला पाठिंबा दिलाय। त्यामुळे त्या पक्षाचे देखील कार्यकर्ते जे आहेत ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळतील। त्यांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। आज या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा केडिया नावाचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या वक्तव्याचा असेल किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीने वक्तव्य केलं या तिन्ही लोकांच्या वक्तव्यांचा या ठिकाणी समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर अनेक वर्ष शिवसेनेनं आणि मनसेने एकत्र यावं आणि कुठेतरी महाराष्ट्रावर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता यावी अशा पद्धतीची जी भावना आहे ती अनेक शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये होती। आता हीच भावना प्रत्यक्षात उतरते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण आजच्या आवाज मराठीचा हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून ही मंडळी सोबत येत असली तरी आगामी मुंबई महानगरपालिका किंवा महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोघं भाऊ काय निर्णय घेत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनसैनिक आणि शिवसैनिक मागच्या जवळपास 15 दिवसापासून राबताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर हिंदी सक्तीचा जो निर्णय आहे तो निर्णय रद्द जरी झाला असला तरी हा विजयाचा मेळावा या निमित्तानं आहे। देवेंद्र फडणवीसांनी याच मुद्द्याला लक्ष केलेलं आहे की ज्यावेळेस सरकार होतं उद्धव ठाकरेंचं त्यावेळेस त्यांनाच या संदर्भातली समिती स्थापन केली होती। आपल्या पक्षाचा एक उपनेता देखील त्या समितीमध्ये घातला होता आणि 1ली ते 12वी पर्यंत हिंदी सक्ती जो निर्णय आहे तो उद्धव ठाकरेंनाच केला होता अशा पद्धतीची ती टीका आहे। त्यामुळे दुटप्पी भूमिका नेमकी कोणाची आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। याला आता उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे सत्तेसोबत जातील शिंदेसोबत जातील भाजपसोबत जातील अशा पद्धतीची एक सातत्याने चर्चा असायची। यावर आता राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत आणि आज मनसैनिक आणि शिवसैनिकांना काय नेमका या मेळाव्यातून संदेश मिळतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निश्चितपणे कुठले विषय अजेंड्यावर येतात दोन्ही ठाकरेंचे हे बघणं फार महत्त्वाचं असेल। निलेश तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा। पुण्याला जाऊया। नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, पुण्यामध्ये सध्या काय चित्र आहे, कशा प्रकारचं वातावरण आहे?